नमस्ते मित्रांनो, बडिंग चालू आहे. बडिंग चालू आहे. फक्त मला एवढं सांगायचं आहे की मी बडिंग पूर्ण केली. काय लोकांनी आव्हानं दिली, काय लोकांनी त्यांच्या परीने भरपूर आपल्याला आव्हान निर्माण केलं. पण मला त्यांना एवढं सांगायचं आहे की नर्सरी म्हणजे राजकारण आहे. राजकारणापासून बेकार म्हणजे नर्सरीचं वातावरण असतं. म्हणून अजून एकदा मला त्यांना सांगायचं आहे की टायगर अभी जिंदा आहे. प्रत्येकाने आपलं पांघरून बघून पाय पसराव, या मताचा मी माणूस आहे. फक्त मला एवढंच सांगायचं आहे की नर्सरी क्षेत्रामध्ये मला फसवलं, एखाद्याने फसवलं मला, तर मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की मला ज्योतिबा रोज नर्सरी म्हणजे ज्योतिबाचं नाव टाकलेलं आहे. ज्योतिबा नर्सरीवाल्याला फसवलं म्हणजे XYZ फसवलं तर लक्ष्मीत बसलो आहे, ती उपजारी येऊ शकत नाही. नाही. त्यांनी किती हो का आपली जवळजवळ 55,000 बडिंग झालेली आहे. 4-5 हजार राहिली, ती करून टाकतोय. 700-800 आपण करून टाकतोय. आमचे दाजी मला वाटतं की कळसमधील 1 नंबर माणूस. आणि 1 नंबर माणूस याकरता मी म्हणतो की त्यांचं बी मला आभार मानायचं आहे. संतोषजी खारतोडे आणि त्यांच्या टीमने आपल्याला सहकार्य केलं, मोलाचं सहकार्य केलं. मला ती एक गोष्ट सांगायची की त्यांना आपल्याला नर्सरी क्षेत्रामध्ये जीवाजीव असेपर्यंत चाकू आणि त्यांना आपल्याला फसवायचं नाही. शिवनेरी नर्सरीचे मालक संतोषजी खारतोडे यांनी आपल्याला भरपूर सहकार्य केलं. आणि तुम्हाला मी सांगतोय की आपला प्रवास असाच चालू राहणार. ज्योतिबा रोज नर्सरी याच्यामध्ये आपल्याकडे बोर्डेक्स आहे. बोर्डेक्सची आपण ऑर्डर तर घेतच असतो. फक्त मला ज्यांनी फसवलं आहे त्याचा कार्यक्रम निश्चित आहे, आज ना उद्या परवाना. कारण मला फसवायचं एवढं सोपं काम नाही. एखाद्याला वाटेल की ह्याला मी टाकला, पण मला टाकायचं एवढं सोपं काम नाही आहे. तुम्हाला अजून एक किस्सा कालचा सांगतो. मतदान करायला गेलतो, घड्याला मतदान केलेलं आहे. आम्ही पुराव्यासहित मांडणार होतो, पण आपला मोबाईल तेथे काय झालं काय माहिती, मोबाईल चालला नाही. त्याच्यामुळे आपला व्हिडिओ तयार होऊ शकला नाही. पण एक वाईट वाटलं की 10वीत असताना म्या जी केलं, 9वीत असताना म्या जी केलं, कॉप्या करायचो आम्ही. कॉप्या कुठं ठेवून न्यायचो ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं चुकीचं आहे. पण त्याच पद्धतीने मी मोबाईल मतदान केंद्रावर नेला होता. घड्याळाची बटणं बी दाबली, व्हिडिओ बी करायचं चाललं होतं. पण आपला व्हिडिओ त्या ठिकाणी झाला नाही. गडबडीत माणसं बोलण्याच्या गडबडीत आपला व्हिडिओ झाला नाही. फक्त आपल्याला घड्याळाला मतदान करायचं नव्हतं आणि भाजपला मतदान करायचं नव्हतं. आणि तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, फक्त अजितदादासाठी आपण मतदान केलेलं आहे. अजितदादा परत या हे म्हणण्याचे मला अजितदादा म्हणजे आमचे एक कार्यकर्ते, आमच्या वस्तीवरीलच कार्यकर्ते. अजितदादाचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे रडले पडले आणि त्या ठिकाणी आजारी पडले. त्यांनी ओळखून घ्यावं की मी त्यांनाच म्हणत आहे की ते आजारी पडले. फक्त मला सांगतो, अजितदादाचं निधन झाल्याबद्दल मी बी माझ्यासारखा बी कार्यकर्ता एक नाराज झाला. मित्रांनो, सहकार्य करा, लाईक करा, शेअर करा. फक्त आपल्या सरपंच केला विसरू नका, एवढं ध्यानात ठेवा. आता माझी बडिंग झाली. आता मी काय तुमचं काय समस्या असेल ती मला म्हणजे शेअर करा. कारण आपण ग्रामपंचायत काय लय लांब नाही. आणि टायगर अभी जिंदा आहे हा आपला डायलॉग आपण नवीन पद्धतीने तयार केलेला आहे.
मित्रांनो 5 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे. कोणाला काहीतरी म्हणजे आपण कोणाचं नावच घेतलं नाही. आणि जरी कोणाला वाटत असेल की आपल्याबद्दल हा बोलला तर त्याचं त्यांनी बघून घ्यायचं. कारण मला फसवायचं ह्यात सोपं नाही. तुझा कार्यक्रम होणार म्हणलं की होणार. ही अरविंद गावडेचा शब्द आहे. आणि जय महाराष्ट्र.